गढ़चिरौली चिमूर लोकसभा क्षेत्र के सांसद डॉक्टर नामदेव किरसान इनकी अध्यक्षता में सिरोंचा में जायजा सभा ली गई। तो चलिए नजर डालते हैं इस खबर पर। सिरोंचा में डॉक्टर नामदेव किरसान सांसद गढ़चिरौली चिमूर लोकसभा क्षेत्र इनकी अध्यक्षता में तहसील की विविध समस्या पर जायजा सभा तहसील कार्यालय सिरोंचा में ली गई। इस जायजा सभा में तहसील के सभी विभाग के अधिकारी उपस्थित थे। इसमें सांसद डॉक्टर नामदेव किरसान ने सिरोंचा तहसील के काम का जायजा लिया, जिसके बाद तहसील कार्यालय के सभागृह में सांसद डॉक्टर नामदेव किरसान इनका सत्कार किया गया। इस सभा में गढ़चिरौली कांग्रेस कमेटी जिला अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाड़े, पूर्व जिला परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, पूर्व विधायक PR तलाडी, कांग्रेस तालुका अध्यक्ष सतीश जवाजी, नगर पंचायत उपाध्यक्ष बबलू पाशा और तहसील के कांग्रेस कार्यकर्ता और गाँव के प्रतिष्ठित नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे। तो आइए सुनते हैं इस समय सांसद डॉक्टर नामदेव किरसान ने उपस्थितों को संबोधित करते हुए क्या कहा। CTV के लिए प्रतिनिधि मुरलीधर मार्गोनी की रिपोर्ट। या ठिकाणी जेवढ्या अव्यवस्था आहेत त्या स्वास्थ्याच्या असो, रोड रस्त्याच्या असो, BSNLच्या असो, इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटच्या असो, की सगळ्या ज्याच्याबद्दल आढावा घेऊन ज्या समस्या या ठिकाणी लोकांच्या उद्भवलेल्या आहेत त्या समस्या दूर करण्याचं काम प्रशासनाने करावं असं सूचना दिलेल्या आहेत। ज्या आता हायवे जो आहे आलापल्ली ते सिरोंचा हा अनेक दिवसापासून काम चालू आहे पण अजूनही तयार होत नाही। त्याच्यानंतर या काजीपेठ ते अजनी ही रेल्वे बंद झालेली असल्यामुळे लोकांना आवागमनाचं साधन आता शिल्लक राहिलेलं नाही। ही सुरू करण्यासाठी मी संसदेमध्ये आवाज उचलला आणि त्याचा पाठपुरावा सुद्धा करणार आहे। या तालुक्यामध्ये अनेक अडचणी आहेत कारण की हा तालुका आपल्या मुख्यालयापासून फारच लांब आहे आणि हा रस्ता बरोबर नसल्यामुळे हायवे बरोबर नसल्यामुळे नेहमी या तालुक्याकडे येता येत नाही। तरी पण आम्ही या तालुक्यामध्ये येण्यासाठी तेलंगणामधून येण्याला आम्हाला जी परिस्थिती निर्माण झालेली आहे इथून या जिल्ह्यातून येता येत नाही। तरी पण त्याची परिस्थिती बघण्यासाठी परतीला जाताना आम्ही त्याच रस्त्याने जाणार आहोत जेणेकरून त्या रस्त्याची परिस्थिती हायवेची परिस्थिती आम्हाला माहिती होईल आणि कुठं काय गरज आहे ना कुठं रिपेअरिंगची गरज आहे ना रस्ता किती तयार झालेला आहे याची माहिती आम्हाला मिळेल। त्याच्यामुळे तिथून आम्ही प्रवास उद्याला करणार आहे आणि जी काही अनेक अडचणी आहेत, स्वास्थ्याच्या अडचणी आहेत, डॉक्टर वेळेवर राहत नाही, लोकांची वागणूक बरोबर देत नाही। या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय आहे त्याला जिल्हा उपरुग्णालयाचा दर्जा मिळालेला आहे पण त्या दर्जाप्रमाणे ते काम करत नाही। आता ते ग्रामीण रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी आता आम्ही इथून जाणार आहोत, त्याचीसुद्धा पाहणी करणार आहोत आणि ज्या सोयी त्या ठिकाणी नसतील त्या उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडे आम्ही त्याचा पाठपुरावा करणार। हा या जिल्ह्यामध्ये शिक्षणाच्या सोयी असो, आवागमनच्या सोयी असो, शेतकऱ्यांना पाणी मिळण्याची सोय असो आणि जे काही त्रासदी आहे मोठ्या अतिवृष्टीमध्ये जो काही त्रास सहन करावा लागतो, रोड रस्ते बंद होतात, त्याची परिस्थिती दुरुस्त करण्यासाठी त्याचं परिवाजन करण्यासाठी या ठिकाणी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहू। ह्या लोकांचा विश्वास उत्पादन करून आपण निवडणूक लढविली आणि बहुमताने ह्या लोकांनी निवडून दिलं। त्यामुळे आमचं दायित्व बनतं की या परिसराची सगळं पाहणी करून याचा विकास आपला झाला पाहिजे। जे लोक या ठिकाणी आधी जनप्रतिनिधी कार्यरत होते त्यांनी दुर्लक्ष ठेवलं असल्यामुळे अशी परिस्थिती या तालुक्याची निर्माण झालेली आहे। कारण लोकांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो। अनेक ठिकाणी रस्ते बंद होतात, पाण्याने चिंबले जातात, त्याची विल्हेवाट लावण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये त्याचा पाठपुरावा करून ते रस्ते पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी करून घेण्यात येणार आहे।